काल शहादा तालुक्यातील काही रेशन दुकानांवरती मी भेटी दिल्या असता त्या ठिकाणी एक उत्सुकता म्हणून मी त्या वाटप होत असताना त्या दुकानांवरती भेटी दिल्या, रेशन दुकानांवरती. त्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचा असा गहू की ज्याच्यामध्ये कीटक फिरत होते आणि तांदूळ मला आढळून आले. त्या ठिकाणी लोकांची अनेक तक्रारी होत्या. मी त्या रेशन दुकानदार धारकांना ज्यावेळेस विचारलं की एवढा निकृष्ट प्रकारचा गहू आपण या ठिकाणी वाटप करीत आहात, तर त्यांनी या ठिकाणी उत्तर असं दिलं की आम्हाला वरिष्ठ पातळीवरून जशा पद्धतीचा पुरवठा होतो तशा पद्धतीचं वाटप आम्ही या ठिकाणी करत असतो. ती माहिती घेऊन मी काल त्या दिवशी शहाद्याचे तहसीलदार श्री संभाजी पाटील साहेब यांना एक निवेदन दिलं की गरिबाच्या ताटात जर निकृष्ट दर्जाचे धान्य पोहोचत असेल त्यामध्ये भ्रष्टाचाराचा कुठेतरी एक संशय निर्माण होतो आणि या भ्रष्टाचाराचा संशय येत असताना या नंदुरबार जिल्ह्याला जो कुपोषणाचा कलंक लागलेला आहे, तर अशा निकृष्ट दर्जाचं अन्नधान्य आदिवासींना गोरगरीब जनतेला देऊन भेटणार आहे का, अशा प्रकारचा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं खाजगी जे पुरवठादार आहे, अन्न पुरवठादार हॉटेली असतील, याच्यावरती ज्या पद्धतीने धाड सत्र सुरू केलेलं आहे, तर माझी त्यांना या माध्यमातून विनंती आहे, तुमच्या कार्याला या महाराष्ट्रातील जनता ही ॲप्रिशिएट आहे, परंतु जर आपण सरकारी गोदामांवरती अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं धान्य ज्या ठिकाणी वाटप होत असेल, या ठिकाणी जर आपण धाड सत्र टाकल्या तर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये आपल्याविषयी एक प्रतिमा आणखी उजळून निघेल, अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि या जो घोटाळा यामध्ये मला दिसून आलेला आहे, या घोटाळ्यात जे पुरवठा अधिकारी असतील, ज्यांना ठेका दिलेला असेल, असे जे जे या प्रकारामध्ये समाविष्ट लोक असतील, यांच्यावरती तातडीनं गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला केलेली आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवरती गुन्हे दाखल व्हावे अशी आमची मागणी आहे.